तुम्हाला माहित आहे का माता पार्वती आणि भगवान शिव यांनी कुठे लग्न केले होते? मुख्य म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळी चालू असलेला हवन हा आज सुद्धा तसाच धगधगता चालू आहे। तर कुठे आहे हे स्थान? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवपौराणिक कथेनुसार माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केले होते। भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे चांगला व इच्छित जीवनसाथी मिळतो असे म्हणतात। तसे पाहता महादेव आणि माता पार्वती यांच्या भेटीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, पण कोणत्या ठिकाणी त्यांनी सप्तपदी पूर्ण केली होती हे क्वचितच लोकांना माहीत असेल। चला जाणून घेऊया या विवाह स्थळाबद्दल। पवित्र त्रियुगी नारायण मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे। असे म्हणतात की इथेच महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता। मंदिराच्या बाहेरील सभा मंडपातील हवनकुंडात अग्नी सतत धगधगत असतो। मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मते ही तीच अग्नी आहे ज्याभोवती